तर मित्रांनो आपण आता जातो आहे फेरीने अलिबागला. तर इकडे येण्याकरिता तुम्हाला CST स्टेशनवरून गेट ऑफ इंडियाला यावं लागेल आणि मग इकडून तुम्हाला फेरी मिळून जाईल. चला भेटूया फेरी. तर मित्रांनो आता आपण अजंठा बोटमध्ये आले आणि इकडचा संपूर्ण व्ह्यू बघू शकता. तर मित्रांनो आता पोचलो आहे मांडवा येथे. आता जस्ट आपण फेरीतून उतरलो आहे आणि आता आपण चाललो आहे अलिबाग बीच इथे. तर बनून राहा तुम्ही चॅनलवरती. पण आता पुढे चाललो आहे. तर मित्रांनो आता माझ्या पाठी बघू शकता इथे मॅप आहे. तर इथे कोणकोणते प्लेसेस आहेत तिथे पूर्ण मॅप आहे हा बघू शकता तुम्ही. मित्रांनो जसंही तुम्ही मांडवा जेटी येथून बाहेर निघाल तसंच तुम्हाला बस सेवाही मिळून जाईल अजंताची. तर चला आता आपण बसमध्ये जाऊया. तर मित्रांनो जस्ट आता आपण उतरलो आहे बसमधून बाहेर आणि आता आपण रिक्षामध्ये आहे. आणि आता इकडे साधारणपणे 1 किलोमीटर अंतरावर अलिबाग बीच आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला काका भेटलेले आहेत तिकडचे राहते. ते आपल्याला सांगत आहे अलिबाग आणि त्याचबरोबर कुठले कुठले स्पॉट आहे इथे फिरण्या. बीच काय जाम माहिती होता लांब लांब आहे. खाली पैसे पाहिजे पण तुम्हाला आता जायचा मग फायदा नाही काय. एक काम करा 2 बीच बघा मस्त पैकी. आता अलिबाग बीचवर ऊन लागल पण ते वर्सोल बीचवर गेलं ना मस्त सावली आहे. सुरूची झाडं वगैरे थंडगार वाटेल. हवा हिवा इकडे गाडी घेऊन पण येऊ शकतो का? हा गाडी घेऊन पण येऊ शकतो. बाईक लावायला भेटतं तिकडे. अरे बाईक काय सगळा 4 व्हीलर घेऊन असते रे इकडे सगळं फ्री आहे. तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र कुणाल आणि तुम्ही पाहत आहे कुणाल ब्लॉग्स. तर मी माझ्या ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो आणि आज घेऊन आलो एका नवीन जागेवरती नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपण आलो आहे अलिबाग येथे मित्राचा किस्सा खाली करण्यासाठी. तर तुम्ही चॅनलवरती माझ्या बनून राहा आणि भेटूया आता आतमध्ये. आपण जातो आता आतमध्ये. चला भेट. तर मित्रांनो बघा हा आपला मित्र आहे. ह्याचाच आज आपण किस्सा खाली करण्यासाठी आपण पोहोचलो आहे बीचमध्ये. तर मित्रांनो अलिबाग येथे येण्याकरिता तुम्हाला गेट ऑफ इंडिया इकडनं तुम्हाला फेरी
घ्यावा लागेल जी तुम्हाला मांडवा येथे उतरवेल. फेरीचं नाव आहे अजंता फेरी, PND फेरी आणि मालदार फेरी. अशा 3 बोट तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. गेट ऑफ इंडियावरून तुम्हाला मिळतील. आणि ह्याची तिकीट अप्पर डेक लोअर डेकची आहे 170, अप्पर डेकचे आहे अप्पर डेकचे 200 आहे आणि AC तुम्ही घेतलात तर तुम्हाला 250 पडते. तर त्या व्यतिरिक्त त्यांच्यात बस सेवासुद्धा आहे. मांडवीवरून तुम्हाला जर उतरलात तिकडनं तुम्हाला बस सेवासुद्धा मिळते जे की तुम्हाला डायरेक्ट अलिबाग बीच इथे सोडेल. आणि तिकडनं तुम्ही बाय ऑटोने येऊ शकता. 50 रुपये बाय ऑटो घेते इकडे बीचवरती सोडायला. महापाठी बघू शकता खूप फॅमिली आली आपल्या टाईम एन्जॉयमेंट करण्यासाठी. आणि मी पण आज सुट्टी असल्या कारणाने ऑफिसमध्ये मित्राला बोलतो चल सकाळी निघूया जाऊया आपण थोडं फिरायला. म्हणून आज आपण आलो आहे अलिबाग बीच इथे. तर महापाठी बघू शकता हा वाला पूर्ण बीच आहे. हा पूर्ण बीच एरिया आहे आणि खूप छान आहे. त्या व्यतिरिक्त त्या साईडला तुम्ही बघू शकता, तुम्ही थोडं बघू शकता इथे एक फोर्टसुद्धा आहे. इथे पण आपला लवकरच व्हिडिओ येईल. आणि कसं वाटतं हा बीच तुम्हाला नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आणखी कुठे मी व्हिजिट करावं हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला सांगू शकता. नक्कीच मी तिथे व्हिजिट करीन. तर मित्रांनो अलिबाग बीच हे प्रसिद्ध आहे इकडच्या बोटिंग आणि बाकी सेवेसाठी. तर महापाठी बघू शकता इथे बोटिंग सेवासुद्धा अवेलेबल आहे. आणि हे अंडर 500 रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण एक राऊंड पूर्ण फिरवते बोटिंग सेवा. तर माझ्याकडे आता थोडा वेळ नाही आणि आपल्याला दुसऱ्या लोकेशनला जायचं म्हणून मी तर आता बोटिंग नाही करत. पण तुम्ही जर आलात ना तिकडे तर तुम्ही बोटिंग सेवा यांची घेऊ शकता. तर मित्रांनो महापाठी बघू शकता तिकडे तुम्ही बुकिंग करू शकता. ते राईड्स जे तुम्हाला दिसतात वॉटर राईड्स तर तुम्ही इकडे बघू शकता. इथे बुकिंग आहे आणि त्याबरोबर तिथे चार्जेससुद्धा लिहिलेले आहेत किती चार्जेस असतील ते. आणि इथे खूप स्टॉल्स पण आहेत खाण्यापिण्यासाठी. आणि इतर बीचपेक्षा मला हा बीच खूप सुंदर आणि क्लीन वाटतो आहे. खूप क्लीन आहे इथे. खूप छान माणसं आहेत आणि खूप छान इथे बीच आणि बाकी ते फूड वगैरे पण आहे. त्यामुळे जास्त काय तुम्हाला स्ट्रगल करावं लागणार नाही खाण्यापिण्याकरिता. तर पुढे अजून बघूया. तर मित्रांनो जर तुम्ही इथे स्टेसाठी आलात तर इथे रूम फॅसिलिटीज पण अवेलेबल आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे पुढे लॉकर सेवासुद्धा आहे अवेलेबल. आणि तुम्ही आलात इथे तर तुम्ही खूप मजा कराल अशी माझी गॅरंटी तर आहेच. नक्कीच तुम्ही इथे व्हिजिट करा. तर मित्रांनो महापाठी आता बघू शकता एक टँकरसुद्धा आहे इथे प्लास्टिकने बनवलेला. खूप छान वाटतो आहे बघा. प्लास्टिक टँकर बनवलेला आहे पण खूप छान आहे हा दिसण्याकरिता. तर मित्रांनो आता जस्ट आपण अलिबाग बीचवरनं आता आपण निघतो आहे दुसऱ्या एका जागेवरती आपण आता जातो आहे. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला इकडे अलिबागला यायचं असेल तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी पूर्ण रूट मॅप देईन इकडे कसं येऊ शकता तुम्ही. आणि नवीन असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गुड बाय.